जनता पक्षाला ही भाषा मान्य आहे का याचा खुलासा भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने केला तर महाराष्ट्राला थोडीशी माहिती अधिकची मिळेल. गुलाबराव पाटील पण करतायत. त्यांनी असं म्हटलेलं आहे, गुलाबराव पाटलांनी त्यांनी असं म्हटलंय की आम्ही आधी काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर लव्ह मॅरेज केलं, मग नंतर तलाक घेतला, मग परत आता लग्न केलेलं आहे आणि आता आमचा विकासाचा संसार चालतोय, अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलं. नाही, किती वेळा तलाक घेतला, किती वेळा लग्न केलं हे फार महत्त्वाचं नाही. जिथे आहे तिथं संसार सुखाचा आहे का, तो संसार सुखाचा असेल तर काय कुणाची चिंता नाही, कोणी मग त्याच्यात पडणार नाही. पण तो संसार सुखाचा दिसत नाही ही तर महाराष्ट्राची समस्या आहे. मराठा आरक्षणासंबंधी गोळीबार केला, पुन्हा बरेच काही दंगलीचे पण प्रयत्न झाले, पण विरोधक कुठंच रस्त्यावर उतरताना दिसत नाही. नाही, आता पोलीस स्टेशनवर जाऊन जर गोळीबार होत असेल तर ही दहशतच आहे ना. आंदोलन करताना निषेध अनेक ठिकाणी व्यक्त झाले. लोक प्रत्येकाला हे म्हणजे अशा जबाबदार आमदारांच्याकडून अशी भूमिका अशी घटना घडली याचं म्हणजे महाराष्ट्रात न कधी घडलेली घटना आहे. इट इज व्हेरी सरप्रायझिंग. त्यामुळं या सगळ्या गोष्टी भविष्यकाळात लोकांच्या पुढे येतीलच. सर, मराठा आरक्षणासंबंधी उद्या एक महत्त्वाचं अधिवेशन होणार आहे, मात्र हे विधेयक चर्चेविना पारित होण्याची शक्यता आहे. यापूर्वी दोनदा कोर्टात मराठा आरक्षण टिकलं नाही, कसं बघता? नाही, आता उद्या राज्यपालांचं अभिभाषण होण्याची आहे आणि त्यानंतर चर्चा किती जणांनी करायची ह्याविषयी माझ्या माहितीने गटनेते बसून चर्चा करणार आहेत. तेवढे मर्यादित स्वरूपात चर्चा होईल, कारण मराठा आरक्षणाबाबतीत सभागृहातल्या प्रत्येक सदस्याला बोलायची इच्छा असेल, पण पक्षाने आपली भूमिका मांडण्यासाठी या प्रत्येक पक्षाच्या वतीने एक दोन अशी काही संधी काहीतरी चर्चा होईल उद्या. तेवढ्या मर्यादित चर्चा होऊन निर्णय होईल. चर्चेपेक्षा मराठा समाजाच्या ते जे बिल मांडलं जाईल किंवा जे काही ठराव मांडला जाईल त्याच्या संबंधात सर्व पक्ष कमी वेळेत जास्ती भूमिका मांडू शकतील असं मला वाटतं. काळामध्ये सुद्धा अटक विशेष अधिवेशन बोलून मराठा समाज आरक्षण दिलं होतं, पण ते सुप्रीम कोर्टात टिकलं नाही. तुम्हाला वाटतं का हे पण सुप्रीम कोर्टात टिकवून आरक्षण? उद्या बोलेन मी त्याच्यावर सभागृहात. लोकसभा सीट शेयरिंग को लेकर खास की बात है, कहाँ अब लग रहा है कि पेच फंसा कि वक्त कम है, प्रचार आप लोग को ज़्यादा करना है, जिस तरह की पहले ही टूट फीट पार्टी में पहले एक ज़माना था कि 2 महीने 3 महीने प्रचार करना पड़ता था. अब इतने आधुनिक साधन अपने पास है कि जब इलेक्शन घोषित हो जाएगी उसके बाद में मुझे लगता है कि बहुत कम समय में प्रचार हो सकता है. तो हमारी महाविकास आघाड़ी के अलग अलग ज़िले में अलग अलग रीजन में जॉइंट सभा होने वाली है. हमारी भूमिका लोगों के सामने रखने की हम पूरी कोशिश करेंगे. राज ठाकरे सीटों पर उद्धव ठाकरे की पार्टी ने इलेक्शन कोऑर्डिनेटर नियुक्त किए हैं. कहीं ना कहीं 18 सीटों पर दबाव की भी बात की जा रही है, तो इसे आप कैसे देखें? कोई पेच फंसा है? कोई पेच वगैरह नहीं है, पेच नहीं है. और मुझे नहीं लगता इसमें कुछ पेच है. राज ठाकरे आणि आशिष शेलार यांची भेट झाली, युती होण्याची शक्यतेची चर्चा आहे. तर त्यांची युती झाली तर आगामी काळात निवडणुकीमध्ये त्याचा फटका पडू शकतो. आमची आघाडी आधी आम्ही करतो, मग दुसऱ्यांच्या युतीवर बोलू. आम्ही आधी आमची आघाडी व्यवस्थित होऊ दे. दुसऱ्यांच्या युतीवर आत्ता कॉमेंट करण्यात काय अर्थ? आमची आघाडी सगळ्यांना मिळून एकत्रित झाली की मग दुसऱ्यांच्यावर भाष्य करायला आपण मोकळे होऊ. विशेष अधिवेशन आता की तुमच्या प्रवेशाची किंवा पक्ष बदलण्याची चर्चा आहे, याची ॲक्च्युअल चौकशी व्हायला हवी, साखर पकल्यावर व्हायला हवी.